IPLमध्ये काळी जादू लिंबू घेऊन तंत्रमंत्र CSKची BCCIकडे तक्रार SRH विरुद्धच्या सामन्यात काय घडलं? IPL 2026 मधील सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्जमधील यांच्यात एका रोमांचक सामन्यात दरम्यान अशी काही एक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला. सनरायझर्स हैदराबादच्या एका चाहत्याने सामना सुरू असताना मैदानात लिंबू घेऊन तंत्रमंत्र केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर चेन्नई सुपर किंग्जने हे प्रकार अतिशय गांभीर्याने घेतले तर BCCIकडे अधिकृत तक्रार दाखल केलेली आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यादरम्यान मैदानात बसलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या एका चाहत्याने CSKची विकेट देण्यासाठी लिंबावर एक विधी तंत्रमंत्र केलं. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे तो चाहता लिंबूसोबत मंत्रोच्चार आणि विधी करत होता. पुढच्या चेंडूवर CSKचा फलंदाज बाद झाला. विकेट पडता चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता सदर व्हिडिओवरून चेन्नईने BCCIकडे पत्र लिहून तक्रार दाखल केली आहे. चेन्नई सुपर किंग्सचे CEO काशी विश्वनाथन यांच्या स्वाक्षरीचे 19 एप्रिल 2026 रोजीचे एक अधिकृत पत्र BCCIला पाठवण्यात आलं आहे. प्रेक्षकांच्या अयोग्य वर्तनाबाबत तक्रार असं या तक्रारीच्या पत्रकाचं शीर्षक आहे. चेन्नई फ्रँचायझीने स्पष्टपणे आरोप केला आहे की IPL 2026 सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या काही प्रेक्षकांनी काळी जादू आणि अलौकिक आणि हानिकारक प्रथांचा अवलंब केला आहे. या विधींचा चेन्नईच्या खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर थेट परिणाम झाला आहे ज्यामुळे त्यांची कामगिरी अत्यंत खराब झाली. BCCIने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि भविष्यात असा प्रकार प्रतिबंध करण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे. भूत आणि जादूटोणा या तक्रारीवर BCCI काय भूमिका घेते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.